नमस्कार. किचन विथ प्रणीतामध्ये आज आपण बनवतोय मऊ, खुसखुशीत, जाळीदार अशी गोल कांदा भजी. जरासुद्धा इनो, सोडा, तांदळाच्या पिठाचा वापर न करता आज आपण ही भजी बनवतोय. ही भजी जाळीदार होण्यासाठी काही खास टिप्स सांगणार आहे, तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा. जरासुद्धा तेलकट न होणारी अवघ्या 5 मिनिटामध्ये ही भजी बनवून तयार होते. चला तर मग वेळ न घालवता लगेचच पाहूया. टम्म फुगलेली, मऊ, खुसखुशीत, जाळीदार कांद्याची गोल भजी कशी बनवायची. सर्वात आधी इथे मी घरातील एका वाटीचा वापर करून 1 वाटी इतकं बेसन घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. पीठ भिजवताना आपल्याला रिबन कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. इथे पीठ जास्त पातळ किंवा जास्त जाडसुद्धा ठेवायचं नाही. थोडं थोडं पाणी घालून हे पीठ याकरता भिजवायचं आहे, जेणेकरून यामध्ये गुठळी राहता कामा नये. आता इथे पीठ व्यवस्थित भिजवून झालेलं आहे. आता आपल्याला 5 ते 7 मिनिटं हे पीठ चांगलं असं फेटून घ्यायचं आहे. जोपर्यंत बेसनचा रंग हलकासा फिकट होत नाही, तोपर्यंत आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे. हीच ती एक खास ट्रिक आहे. इनो, सोडा न वापरता सुद्धा भजी आपली छान अशी कुरकुरीत तयार होईल. इथे तुम्ही मिश्रणाची कन्सिस्टन्सी पाहू शकता. जास्त जाडसुद्धा नाही किंवा जास्त पातळसुद्धा नाही. इथे मला पाव वाटी इतकं पाणी लागलेलं आहे. याच्यापेक्षा जास्त पाणी आपल्याला घ्यायचं नाही. बटाटवडे जरी बनवायचे असतील तरीसुद्धा अशाच प्रकारे आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. आता इथे आपलं भजीसाठी पीठ भिजवून तयार आहे. आता यामध्ये आपल्याला काही जिन्नस घालायचे आहेत. इथे आपल्याला पाव चमचा इतकं हिंग घालायचं आहे. हिंग याकरता घालायचं आहे, जेणेकरून बेसनचं पीठ हे पचायला थोडं जड असतं. सोबतच 1 चमचा इतका आपल्याला ओवा घालायचा आहे. ओवा इथे आपल्याला हातावर चुरून घालायचा आहे. सोबतच 1 चमचा धणे घालायचे आहेत. इथे मी धणे खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेले आहेत. सोबतच यामध्ये हळद आणि लाल तिखट घालणार आहे. इथे हळद आणि लाल तिखटाचं प्रमाण हे खूप कमी घेतलेलं आहे, कारण यामुळे भजीचा रंग हा खूप जास्त लालसर आणि डार्क होऊ शकतो. त्यामुळे मी इथे हळद आणि लाल तिखटाचं प्रमाण खूप कमी घेतलेलं आहे. पाव चमच्यापेक्षा पण कमी घेतलेलं आहे. सोबतच चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. सोबतच यामध्ये मी 1 वाटी इतका कांदा घेतलेला आहे. कांदा मी चौकोनी कापून घेतलेला आहे, कारण आज आपण कांद्याची गोल भजी बनवतोय, त्याकरिता कांदा आपल्याला चौकोनी कापून घ्यायचा आहे. सोबतच यामध्ये मी तिखटाची 1 हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे. सोबतच थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, थोडीशी बारीक चिरलेली कढीपत्त्याची पानं आणि 1 चमचा जिरं घातलेलं आहे. आता हे सर्व जिन्नस आपल्याला व्यवस्थित मिसळून घ्यायचे आहेत. इथे आपलं भजीचं परफेक्ट असं हे मिश्रण बनवून तयार आहे. आज आपण इथे इनो, सोडा न वापरता ही भजी बनवतोय. त्याच्याऐवजी आपल्याला 1 चमचा इतकं कडकडीत तेलाचं मोहन यामध्ये घालायचं आहे आणि व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे. मी भजीसाठी तेल कढईमध्ये आधीच गरम करायला ठेवलं होतं. त्यातलंच 1 चमचा तेल यामध्ये आपल्याला घालायचं आहे. आता इथे आपल्याला हे मिश्रण रेस्ट वगैरे करण्याची काहीच आवश्यकता नाही, तर लगेच आपण भजी बनवायला घेऊया. तर तेल छान गरम झालेलं आहे. थोडं थोडं भजीचं मिश्रण तेलामध्ये सोडायचं आहे आणि दोन्ही बाजूने सोनेरीचा रंग येईपर्यंत आपल्याला छान अशी ही भजी तळून घ्यायची आहे. इथे मी गॅसची आच मध्यम ठेवलेली आहे. दोन्ही बाजूने भजी तळून झाल्यानंतर भजी आपल्याला झाऱ्याच्या साहाय्याने त्यातील तेल निथळवून काढून घ्यायची आहे. इथे तुम्ही पाहू शकता भजी छान टम्म फुगलेली आहे. अशा प्रकारे आपल्याला सर्व भजी तळून घ्यायची आहे. आता मी दुसरी बॅचसुद्धा इथे तळून घेणार आहे. याच पद्धतीने तुम्ही बटाट्याची भजी किंवा पालकची भजीसुद्धा बनवू शकता. तुम्ही सुद्धा अशी भजी नक्की बनवून पहा आणि कशी झाले ते मला कमेंट करून नक्की कळवा. इथे मी सर्व भजी बनवून घेतलेली आहे. जरासुद्धा तेलकट झालेली नाही भजी. मी तुम्हाला इथे आवाज ऐकून दाखवते. आवाजावरून लक्षात येईल की छान अशी कुरकुरीत ही भजी बनवून तयार झालेली आहे.
आपण यामध्ये जरासुद्धा इनो किंवा सोडा वापरलेला नाही, तरीसुद्धा ही भजी इतकी छान कुरकुरीत तयार झालेली आहे. एक भजी मी तुम्हाला तोडून दाखवते. खूप छान अशी जाळीदार, मऊ, खुसखुशीत अशी ही भजी बनवून तयार झालेली आहे. तुम्हाला माझी आजची रेसिपी थोडी तरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा. किचन विथ प्रणिताला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छानशा आणि सोप्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.